ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आपल्या बरोबर आहेत। सर, काय सांगाल तुम्हाला गेवराईमधून पोलिसांनी काय तुम्हाला सूचना दिल्यात? गेवराईमध्ये येऊ दिले नाही तुम्हाला? बघा, अजून काही माझी डिपार्टमेंटशी चर्चा झाली नाही, पण आमच्यावरती गुन्हा नोंद झालेला होता। आम्ही पोलीस स्टेशनला चाललो होतो, पण तेच पोलीस प्रशासन आमच्याकडे आलं आणि त्यांनी सहकार्य करण्याची विनंती केली। आम्ही विनंती करतोय, आम्ही कायदा पाळणारी माणसं आहोत, आम्ही कायद्याला चॅलेंज करणारी माणसं नाही आहोत। इतका मोठा बंदोबस्त जो आहे तो इथं तैनात करण्यात आलेला आहे, नेमकं इतके पोलीस जे आहेत ते कशासाठी आलेत? त्यांचं काम आहे, त्याला केलं पाहिजे। कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणं हे पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे, त्यामुळे आपण आता काय बोलणार? जरांगेंना कोर्टानं जे आहे ते आंदोलनाची परवानगी म्हणजे मनाई केलेली आहे। आझाद मैदान घेऊ नका किंवा मग खारघर वगैरे असं जे मुंबईच्या बाहेरचे जे मैदान आहेत त्या मैदानावर तुम्ही आंदोलन करा, अशा पद्धतीचे निर्देश दिलेत। मात्र जरांगे कायम आहेत। जरांगेंनी लोकशाही मानावी, लोकशाही अंतर्गत येणाऱ्या न्यायव्यवस्थेचा निर्णय मानावा, नाहीतर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होतो आणि कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करून जर इथं अराजक निर्माण होणार असेल, प्रशासन प्रशासनाचं काम करेल। त्यामुळं हुकुमशहासारखं वागू नये। मुख्यमंत्र्यांचे OSD या ठिकाणी आले होते आणि जरांगेसोबत त्यांनी चर्चा केली, पण चर्चेचा तपशील कळला नाही तर काय बोलायचं त्याच्यावर? त्यामुळं जरांगेंनी थोडंसं आडेल तट्टूपणा सोडून द्यावा आणि मला वाटतं शासनानं लई एंटरटेन करू नये या माणसाला। आता तुम्ही कुठे जाणार आहात आणि कशा पद्धतीचं नियोजन आहे ते तुमचं? कारण उद्या जरांगे निघणार आहेत मुंबईसाठी। आमच्या काही बैठका आहेत, बैठका घेऊ आणि आमची ओबीसी आरक्षण संघर्ष यात्रेचं जरा नियोजन करायचं आम्हाला, आणि त्या नियोजनासाठी आम्ही बसतोय। कुठे बैठक होणार आहे आणि कोणती यात्रा काढणार? आम्ही संघर्ष यात्रा काढणार आहे। बैठक आमची महाराष्ट्रातच होईल, महाराष्ट्राच्या बाहेर होणार नाही। आम्ही काही तेलंगणाला जाणार नाही, आम्ही काही UPला जाणार नाही, आम्ही काही बिहारला जाणार नाही। महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामध्ये आमच्या बैठका होतील आणि महाराष्ट्राच्या आतच आमची ओबीसीची संघर्ष यात्रा निघेल। कधीपासून निघणार? उद्या सांगतो, परवा नाही। तर हे होते ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि लवकरच संघर्ष यात्रा काढणार असून ओबीसी बचाव आंदोलनासाठी प्रयत्न करणार आहेत।